मित्रांनो नमस्कार, चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, बुरशीनाशकावर आजही आपण हजारो रुपये खर्च करतो आहे. फवारणी करतो पण काही दिवसातच आपल्याला बुरशी परत हजर झालेली दिसतात. मग आपण वापरलेलं औषध डुप्लिकेट होतं का? तर मित्रांनो, चूक औषधात नाही तर ती असते आपल्या निवडीत. आज आपण अशा गोष्टी पाहणार आहोत की ज्या कंपनी कधीच सांगणार नाही, कारण न सांगण्यातच त्यांचा फायदा दडलेला आहे. मित्रांनो, समजा तुम्हाला जोराचा ताप आला, तुम्ही काय कराल? इंजेक्शन घ्याल का योगा करत काढा पेत बसाल? मला वाटतं तुम्ही नक्कीच इंजेक्शन घ्याल. आता हे रासायनिक बुरशीनाशकाचं कसं आहे, तर तुम्हाला तुमच्या पिकाला दिलेलं इंजेक्शन आहे. कधी वापरायचं? जेव्हा तुम्हाला पीक वाचवणं गरजेचं आहे किंवा विशिष्ट रोगासाठी तात्काळ नियंत्रण करून पीक वाचवायचं आहे त्याच वेळेला. आता ह्याचा तोटा काय आहे? तर हे एकच जर आपण परत परत वापरलं तर रोगाचं नियंत्रण होत नाही आणि फवारणीचा खर्च वाढतो आणि पिकाचंही नुकसान होतं. आता हे काय करतं, सरसकट बुरशीला मारतं. म्हणजे हे हानिकारक बुरशीबरोबर चांगले मेले. पिकात रोगप्रतिकारशक्ती निर्माण होत नाही. उलट पिकात याचे अवशेष सापडतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. आता जे रेसिड्यू फ्री म्हणतात तसं ते होत नाही. त्याच्यामध्ये पिकामध्ये त्याचे अवशेष सापडतातच. आता हे बुरशी मारण्याव्यतिरिक्त दुसरा काय फायदा देतं का? नाही. म्हणून हे कधी वापरायचं? तर शेवटचा पर्याय म्हणून हे वापरायचं. मित्रांनो, आता कोरोनाचा काळ आठवलं का? सगळं काढा, योगा, आयुर्वेदिक औषधं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचे उपाय, गुळवेल काय, आवळा काय, कोणी कुठून काय काय शोधलं. पण आज आपण परत विसरलो आहे. मित्रांनो, निसर्ग आपल्याला शिकवतो पण आपण शिकत नाही. जाऊ द्या. तर हे जैविक कधी वापरायचं? तर हे प्रतिबंधात्मक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह. आता सुरुवातीलाच जर अटकाव केला, जसं बीज प्रक्रिया, त्यावेळेला हानिकारक बुरशी वाढण्यासाठी योग्य वातावरण असतं. तेव्हा हे सुरुवातीलाच वापरलं तर हे उपयुक्त बुरशीची चांगली वाढ होते तशा वातावरणात. त्यामुळे ते रोगाला रोखतात. आणि एवढंच नाही तर हे जैविक पिकांना अन्नद्रव्ये पण उपलब्ध करून देतात आणि एकमेकांना पूरक असं काम करतात. मी अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतंच की मुळे हे सिग्नलिंगचं काम करतात, सिग्नल देतात. ते यासारख्या बुरशींना, सूक्ष्मजीवांनाच म्हणजे हा सिग्नल त्यांना कळतो आणि ते कामाला लागतात. त्यामुळे ते काय होतं, तर त्या हानिकारक बुरशी विरुद्ध यांची फौज कामाला लागते. म्हणजे पिकांची पण आपल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि बुरशी परत येण्याची शक्यता त्यामुळे कमी होते. आता इथं झाला आपला दुहेरी फायदा. आता याची निवड कशी करायची, योग्य वेळ कशी निवडायची? तर परिस्थिती काय आहे त्याच्यावरती ठरवायचं. जर सुरुवातीला रोग येऊ नये असं वाटत असेल त्यावेळेला जैविक उपाय योजना करा. सुरुवातीचा रोग असेल त्यावेळेला ही जैविक वापरा. पण रोग जर तीव्र असेल तर रासायनिक आणि गरजेपुरतं वापरा. अशा वेळी काय करायचं, तर आपण ही रासायनिक ह्याची बुरशीनाशकाची फवारणी केल्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर परत जैविक बुरशीनाशक वापरायचं. त्यामुळे काय होतं, रासायनिक बुरशीनाशकानं जे जैविक सूक्ष्मजीव मेले त्याची भरपाई परत होते आणि आपल्याला दीर्घकाळात त्याचं संरक्षण मिळतं. तसंच दुसरं येतं ते दीर्घकाळ संरक्षण किंवा जमीन सुधारण्यासाठी. ह्याच्यासाठी कशाचा वापर करायचा, तर जैविक उत्पादनाचाच. मित्रांनो, मी हे सगळं आपला खर्च कमी करण्यासाठी आणि खर्च कमी करून उत्पादन वाढण्यासाठी प्रयत्न करतो आहे. विनाकारण आपले श्रम आणि पैसा वाया घालवू नका, कारण पैसा आपल्या शेतकऱ्यांना सहज मिळत नाही आणि वाया जाणारे श्रम आपण योग्य ठिकाणी वापरले तर आपल्या उत्पादन वाढीला फायदा होईल. मित्रांनो, या अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.